हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। हरि ओम। ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। वारी निघालेली आहे पंढरपूरला। तर जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। ज्ञानेश्वर तुकाराम यांना ज्या पद्धतीने प्रचिती आली, दर्शने घडली, तो प्रभाव भगवंतानी त्यांच्या ठायी स्थिर केला आणि तो त्यांच्या ठायी स्थिर झाल्यामुळे त्यांच्या पादस्पर्शाने, वाणीने, त्यांच्या शिकवणीने तो प्रभाव इतर संतांवर पडला व ते संत वारकरी संप्रदायात सामील झाले। ज्ञानेश्वर आदी संत जे समाधीस्थ झाले तरी त्यांची शक्ती आजही आहे, तेथेच आहे। ही शक्ती एकतर निर्माण होत नाही, झाली तर पुन्हा नाहीशी होत नाही। अशी भगवंतांची खून ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हणतात। पंढरपूर, आळंदीला वर्षातून नियमितपणे देवदर्शनासाठी जाणाऱ्यांना वारकरी म्हणतात। संतांच्या बाबतीत काय घडलेले आहे, ते पंढरपूरला का जात असत, वारकरी पंथ ज्ञानेश्वरांनी का स्थापन केला, या सगळ्यांचा विचार केला असता असे दिसते की सामान्य जनांना प्रत्यक्ष कृती केल्याशिवाय धर्म समजत नाही। म्हणून वास्तविक ज्ञानेश्वरांना पंढरपूरला जायची काही आवश्यकता नव्हती, तरीही ते तीर्थयात्रेला जात, कारण कृतीने एकदा करून दाखवलं की सामान्य लोक ते ताबडतोब आचरणात आणतात। ज्ञानेश्वरांनी वारकरी पंथ स्थापन करून एकादशीला पंढरपूरला प्रत्यक्ष जाऊन अनंत हालपेष्टा सोसून या ठिकाणी तुम्ही या हे कशा करता सांगितले, तर माझ्यानंतर हेच आहे, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही याच, पण त्यानंतरही तुम्ही इथे या, हे दाखवून देण्यासाठी ते प्रतिवर्षी जात होते। कारण तुम्हाला जर मला पाहायचं असेल तर या विठ्ठलामध्ये पहा, हे सांगण्याकरिताच। विठ्ठलाच्या दर्शनाला जाताना लोक या संतांचा जय जयकार करतात, गुणगान गातात, पालख्या घेऊन जातात। इतके दिवस भाविक लोक जात होते, भाविकतेने देवापुढे नाचत होते, गात होते, पायी पायी जात होते। हल्ली चांगली शिकलेली, विज्ञानाचा अभ्यास केलेली माणसं सुद्धा जातात, परदेशी लोक सुद्धा यायला लागले आहेत। या पालखी बरोबर जाणारा कशाचाही विचार करीत नाही। एकदा त्या देवाचं दर्शन झालं की सगळी जबाबदारी त्याच्यावर टाकतो, त्याला सांगतो देवा पुढच्या वर्षी पुन्हा येतो, आणि हा देवही त्यांना पुढील वर्षी घेऊन जातो। लोक स्वतःहून जातात, त्यांचे जाणे थांबत नाही। याचाच अर्थ ती शक्ती तिथेच आहे, हाच वारीचा मुख्य गाभा आहे। जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई।